नमस्कार. कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर चिकन बन्स पण रोजच्या शेपमध्ये शेअर करणार आहे. आपण साहित्य पाहूया. त्यासाठी काय लागते ते मी मैदा घेतले, मग साखर, मीठ, एक अंड, ईस्ट, मिल्क पावडर, तेल, तीळ. तर पहिलं आपण ते बनचं पीठ मळून घेऊया. इथे मी मैदा काचेच्या बोलमध्ये घेतले, त्यामध्ये दुधाची पावडर घातले, ईस्ट घातले, साखर, मीठ. या सुक्या असे इन्ग्रेडियंट्स पहिला आपण मिक्स करून घेऊया. आणि त्यामध्ये आता आपण तेल घालूया. आता आपण तेल घातल्यावर ते सुके इन्ग्रेडियंट्स आणि तेल चांगले मिक्स करून घेऊ, जेणेकरून असं ब्रेड क्रम्ब सारखे दिसले पाहिजे. तेल आहे ना, ते सगळ्या पिठाला लागलं पाहिजे. आता आपण ते अंड ठेवलेले एक अंड घाल त्याच्यामध्ये. हे आपण केक करतो तसं काही याच्यामध्ये करायची गरज नाही आहे. म्हणजे मिक्सर का काही बीटर नाही लागत. साधं आपण हातानेच चमच्याने ते मिक्स करू शकतो. आणि आता आपण सगळे ते क्रम्स वगैरे कसं छान मिक्स झालंय. आता आपण थोडं थोडं करून पाणी घालून, बरं पाणी कोमट घ्या, वॉर्म बॉटम. आणि आपण पीठ ते मळून घेऊया. पाणी मला 1 कप लागलं होतं हे कप मळ्यासाठी, पण कोमट पाणी घ्या. आणि तर पीठ मळून झालं, चांगलं पीठ मळलेलं आहे ना, जरासं हातावर तेल घेऊन ते पिठाला लावा. परत एक चोळून घ्या त्या पिठावर आणि रेस्ट करायला ठेवा 1 तास. 1 तास. हे बघा गोळा दिसतो तुम्हाला, त्याच्यावर आता मी नॅपकिन घेतले, किचन नॅपकिन, आणि 1 तास ते बाजूला करून ठेवूया. तोपर्यंत आपण ते चिकनचं करायला घेऊया. फिलिंगसाठी मी ते चिकनचे पीसेस घेतले, पाण्यामध्ये मी उकळवले. आणि एका पॅनमध्ये आता मी तेल घेतले, कांदा घातले. कांदा चांगला आपण कच्चेपणा काढूया कांद्याचा, परतून घेऊया. आणि आता त्याच्यामध्ये आपण मैदा घालूया, कारण हे फिलिंग आहे ना, तर आपल्याला ते बाहेर नाही आलं पाहिजे. तुम्ही बाहेर कसे मिळते तुम्हाला ना बन्स, तसे घरी होतात आपले हे बन. तर आता हे पीठ घालून म्हणजे मैदा घालून हे परत चांगलं ते मैदा शिजून घेतला. आता हे चिकन दिसते, ते चिकन शिजवलेलं त्याचे मी श्रेड्स केले आणि हाताने श्रेड्स केले. आणि ते पाणी आहे ना, ते आपण सूप म्हणून पिऊ शकतो. त्याच्यामध्ये मिरची घातली मी. जर लहान मुलं असतील तुमच्याकडे तर स्किप करा मिरची घालणं, 1 मिरची, थोडं तिखटपणासाठी. आणि आता त्याच्यामध्ये मी दूध घालते. असं छान क्रीमी फिलिंग होते. तुम्ही मेरवानमध्ये वगैरे खात असाल ना चिकन बन वगैरे, तसंच होतं, त्याच्याहून छान लागतं ते. आता इथे मी कोथिंबीर घालते आणि अर्धा चमचा गरम मसाला घालते त्या बन्सला टेस्ट यासाठी, आणि मीठ चवीनुसार. आपल्याला हे फिलिंग सुकं पाहिजे, म्हणजे बाहेर काय आलं नाही पाहिजे, पण क्रीमी पण व्हायला पाहिजे, म्हणून थोडंसं अजून मी दूध घालते त्याच्यामध्ये. येस. आता हे आपण थंड करत ठेवूया. झालं तर तयार चिकनचं फिलिंग. आता आपण पिठाकडे जाऊया. अरे वा, पाहू शकता तुम्ही, आपण मगाशी घेतलेला गोळा त्याचा पण डबल झालेला आहे. आता यातली सगळी हवा काढून घेतली मी, आणि परत त्याचा मळून घेऊया आपण. 1 तास ठेवायला लागते ईस्ट ते हे व्हायसाठी, ॲक्टिव्ह व्हायसाठी.
चला आता आपण हे जे पीठ मळून झालं, आता आपण पुऱ्या करतो ना तसे आपण छोटे छोटे पीसेस घेऊन पुरीसारखं आपण एक लाटून घेऊया त्याचं. हे बघा, इथे ऑफकोर्स मळ्यासाठी लाटासाठी मी थोडंसं पीठ घेतलंय आणि एकदम बारीक पण नाही आणि जाड्या पण नाहीत. हा साधारण पुरीच्या आकाराचा आपण हे करूया. आता इकडे मी कटर घेतले. माझ्याकडे आता कटर, पिझ्झा कटर होता म्हणून तो घेतला. पण सुरीनी कशाने तुम्ही सुरीनी हे करू शकता कट. असे मी 5 कट दिले त्याला. ठीक आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी ते फिलिंग केलं ना, ते चांगलं थंड झालं चिकनचं फिलिंग, ते घालते त्याच्यामध्ये. आणि ते एक एक पार्ट घेऊन असा फोल्ड करत जायचं. जर तुमचे ते चिकटत नसेल पार्ट्स तर त्याला जरा दूध आपण ठेवलं ना थोडंसं, ते दूध लावलं ना काठाना तरी ते चांगलं बरोबर म्हणजे चिकटून राहिले कणकाला. हां, सुटलं नाही पाहिजे आपलं हे फूल. बघा दिसतंय ना गुलाबाचं फुलासारखं. वा, आता इथे मी पहिलाच फिलिंग घातले आणि मग कट केले. ते तुमच्यावर आहे, जसं तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल तसं तुम्ही करा. मेथड सेमच आहे. हां, हे बघा, त्या पाकळ्या ऑपोजिट साईडच्या घ्या. नंतर कुठल्याही म्हणजे गुलाबच आहे ना, तर त्याला काही दिसलं पाहिजे, नॅचरल गुलाब वाटलं पाहिजे. मी इथे काही वापरलं नाही दूध वगैरे हे करायला, पण जराच्या काठावर जरा प्रेशर दिलं की ते चिकटून राहतं. नाही तर दुधाचा हात लावला ना तर ते ग्लूसारखं ते सगळे एकत्र राहतं ते गुलाब. झालं. आता मी हे करत असताना मी अगन तयार करत ठेवलेलं आहे. इकडे मी अंड्याचं थोडंसं अंड ब्रश करते त्याच्यावर, त्याच्याने ते गोल्डन कलर येतो. आपण बाहेर खातो ना असं बन्स छान दिसतात. पण तुम्हाला अंड नसेल वापरायचं तर त्याच्याबदली तुम्ही दूध इकडे लावू शकता त्याच्यावर. म्हणजे तुम्ही जर व्हेजिटेरियन काय करणार असाल तर अंड्याच्या ऐवजी तुम्ही याच्यावर दूध पण ब्रश करू शकता. आणि मग त्याच्यावर वरती तीळ आपण स्प्रेड करतो. बाहेर मिळते ना तसंच एकदम असं बाहेरचे आले असं वाटलं पाहिजे. आता मी ओव्हन प्री हीट केली होती, ते मी 180 डिग्री सेल्सिअसवर मी ठेवले टेम्परेचर आणि अर्धा तासासाठी मी बेक केलं. हां हां, अजून गरमच आहे. पाहू शकतात कसे छान झाले बन्स दिसतात ना, एकदम बाहेरचे असे आणल्यासारखे आणि एकदम टेस्टी त्या फिलिंगमुळे झालेत. तुम्हाला नक्की आवडतील, घरच्या लोकांना आवडतील, नक्की करून बघा आणि मला कळवा. हे बघा ते फ्लेक्स छान झाले. आजची रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, माझा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.